एक पातेलं गॅसवर तापत ठेवायचं, त्याच्यात 2 चमचे तेल टाकायचं. तेल चांगलं तापलं की 2 बारीक चिरलेले मोठे कांदे या तेलात टाकायचे आणि परतायचे. हे आलं लसूण पेस्ट आहे, 2 चहाचे चमचे एवढं भरून आहे, तेही तेलात टाकायचं आणि परतायचं. त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे. अर्धा छोटा चमचा हळद आणि 3 ते 4 चमचे हे तिखट मी घातलेलं आहे. आता हे तिखट, हळद हा जो मसाला आहे तो तेलात चांगला परतवून घ्यायचा. हे 7 ते 8 कोकम मी टाकलेलं आहे. याच्या टोमॅटोचा वापर केलेला आहे. आणि हा वाटपाचा काळा मसाला, गोडा मसाला कोकणात प्रत्येकाच्या घरात हा असतोच. याच्यात गरम मसाला असतो, आलं लसूण पेस्ट, कांदा खोबऱ्याचा असा मसाला साठवणीचा असतो. या मसाल्यामुळे कालवणाला घट्टसरपणा येतो. आता हे सगळे मसाले तेलात मिक्स करून घेते आहे. आता कढईवर झाकण ठेवायचं आणि एक वाफ आणायची. 1 मिनिटानंतर आता उघडून बघायचं. तेल सुटलेलं आहे, थोडंसं हे दिसतंय. वाटप आणि हे मसाले व्यवस्थित झाल्यानंतर मी यात पाणी घेतलेलं आहे. आपल्याला कालवण कितपत हवं आहे त्यानुसार पाणी घालायचं आणि परत एकदा झाकण टाकून पाण्याला चांगले ह्या कालवणाला चांगली उकळी येऊ द्यायची. मधनं हे कालवण चांगलं मी चमच्याने ढवळून पाहत आहे. यावेळेला गॅस मोठा केला तरी चालतो, म्हणजे उकळी पटकन येईल. परत एकदा आता झाकण काढून कालवण कितपत घट्ट झालेलं आहे हे पाहायचं. अजून घट्ट हवं असेल तर आपला वाटप आहे तो वाढवू शकतो, त्याच्यामुळे दाटसरपणा येतो, पण हे इतपत पुरेसं आहे. आता मीठ टाकायची वेळ झालेली आहे. कालवण किती प्रमाण आहे त्याच्या अंदाजानुसार मीठ टाकायचं. व्यवस्थित उकळी आल्यानंतर सगळ्यात शेवटी हे बोंबील आपल्याला आता कालवणात सोडायचे आहेत. अशा प्रकारे हे कापून आणि धुवून स्वच्छ केलेले बोंबील या क्षणी मी कालवणात टाकलेले आहेत. कालवण एकदाच फक्त पळीने फिरवायचं, सतत कालवणात पळी फिरवायची नाही, कारण बोंबील हे मुळातच नाजूक असतात, ते तुटू शकतात. कालवणात बोंबील व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता झाकण ठेवायचे. बोंबील चांगले शिजले पाहिजेत. बोंबील शिजायला वेळ लागत नाही. आता एकदा पाहूया. बोंबील शिजायला मुळीच वेळ लागत नाही. एक 3-4 मिनटात हे शिजलेले आहे. फक्त तळाशी चिकटले की नाही याची खात्री करून घेतली. या क्षणी गॅस बंद केलेला आहे आणि झाकण ठेवले. अशा पद्धतीने आपले बोंबलाचं सारं हे तयार झालं आहे. हे इतपत बोंबलाचं कालवण 5 ते 7 लोकांसाठी पुरेसं होतं.